नमस्कार मैत्रिणींनो, शिवकन्या क्रिएशन मध्ये स्वागत आहे. आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत. 40 चेस्टचा ब्लाउज आहे हा. लेंथ तयार आहे त्याची 13 इंच, 13.5 आहे तर आपण 14.5 1 इंच प्लस करायचंय. 14.5 वर मार्किंग करायची होती आणि आर्म होल साठी आपण 6.5 वर मार्किंग करायचे. इथे पण 14.5 आणि हे 6.5 हे जोडून घ्यायचंय. इथे शोल्डर साठी आपण 6.25 वर मार्किंग करणार आहोत. इथे पण 6.25 वर मार्किंग करायचंय आणि चेस्ट साठी 10 इंचावर मार्किंग करायची इथे. त्याच्या पुढे आपण मार्जिन 1 किंवा 1.5 इंच ठेवू शकतो. आणि कमर आहे 9 इंचाची तर आपण 1 इंच टक्स साठी घ्यायचंय. तर 10 इंच आणि पुढे 1.5 इंच हे जोडून घ्यायचंय. इथे आपण 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि ह्याचा 6.5चा मध्य काढायचंय आणि आपण आर्म होलचा शेप द्यायचा आणि हा मोजून पण पाहायचा आहे. इथे आपण बारिश भी है, बारिश भी आ गया है. इथे आपण अर्धा इंच शोल्डर उतार देणार आहोत आणि मग आपलं आर्म होल बरोबर येईल. इथे पण अर्धा इंच आपण मार्किंग करायचंय आणि ह्या कमरेचा टक्स साठी इथे मध्य काढायचं आणि आपण इथे टक्स द्यायचं. तर ह्याची गळा खोली आहे, पाठची गळ्याची पट्टी 2.5 आहे तयार. आपण इथे 3.5 वर मार्किंग करायचं, 1 इंच प्लस करायचं म्हणजे ते शिवून झाल्यावर बरोबर 2.5 इंचाची तयार होऊन जाईल. इथे 3 इंचावर मार्किंग करायचंय. याचा गोल गळा आहे. साड़ी मिलता है ना आपके तरफ, सादा वाला साड़ी ब्लाउज पीस मिलता है. ड्रेस पीस भी है, साड़ी है, मैक्सी है, नाइटी, पेटीकोट भी है. ठीक है 5 तारीख के लिए चले. त्याच्या पुढे पुढच्या गळ्याचा शेप द्यायचा आणि इथे आपण 5 इंचावर मार्किंग करायचं आणि कटोरीसाठी शेप द्यायचा. इकडून आपण 1.5 इंच मार्किंग ते मार्जिन घेतलेलं 6.5 मध्ये घ्यायचं आणि आपण इथे अर्धा इंच
पुढच्या मूल्याचा शेप द्यायचा आहे. पाहू शकता ही कटोरी आपण दुसऱ्या कपड्यावर आता वाढवून मोठी करून घ्यायची. हा साईडचा पार्ट असाच राहील, योगपट्टी पण अशीच राहील. मैं तो कोई बर्थडे गिफ्ट नहीं हा झाला साइड पार्ट. आता आपण आधी बाहीची कटिंग करून घेऊ आणि नंतर इथे आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर हा अस्तराचा काठ आहे, इथे आपण कट करून घ्यायचे आणि नंतर बाही 5.5 आहे तर आपण 6.5 वर मार्किंग करायचं. 1 इंच प्लस केली ते इथे पण 6.5 वर मार्किंग करायचे. नाही, इथे आपण 13.5 वर मार्किंग करायचे आणि ह्या ठिकाणी आपण 9.5 घ्यायचे आणि 1.5 इंचावर खालून इथे मार्किंग करायचं. इथे पण आपण 1 इंच निशाण लावायचं 1 इंचावर आणि हा बाहीचा शेप द्यायचा आहे. आणि इथे आपण 7 इंच आहे तर 7 वर मार्किंग करायचे आणि 1.5 इंच मार्जिन. ही आपली बाहीची कटिंग. पूर्ण माप कसे आणि किती घ्यायचं हे पाहण्यासाठी मी दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे फक्त बाहीचा, ते तुम्ही पाहू शकता. ही आपली कटोरीची मार्किंग झाली आहे. पाहू शकता जशी कट केलेली कटोरी आहे तशी आपण इथं ठेवली आणि जसं आहे तसं आखून घेऊन इथे 1.25 इंच आणि इथे 1.25 इंच दोन्ही साईडनं वाढून घ्यायचे आणि खालच्या साईडने इथे 1.5 इंच मार्किंग करायचे आणि हा आपण शेप द्यायचा आहे.
ही आपली कटोरी.